नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमोल कोळी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल महेश ॲग्रो सेंटरमध्ये। आज आपण या शेतामध्ये आलो आहे। आपण तूर लागवड केली आहे। सततच्या पाणी आणि पावसामुळे यामध्ये आपण तणनाशक किंवा निंदणी वखरणी शेतीचे जे मशागतीचे काम आहे ते कोणत्याच प्रकारे करता येऊ शकले नाही। तरी तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे गवत आणि लवाडी हे गवत झालं आहे। आपण डायरेक्ट आता याच्यावरती छोटं ट्रॅक्टर चालवणार आहे। आता छोटं ट्रॅक्टर किती प्रकारे चांगल्या प्रकारे काम करता येईल हे आपण रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये पाहू। जर व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून हे आपलं ट्रॅक्टर आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। बसला असेल बसताना मया बसतो, पण कुठे मोठी तूर असते ना तर लपतात ते। हा मग आहे तर मग कशाला टेन्शन घ्यायचं। काय सेटिंग असं आहे म्हणजे हेच आता ऊन याच्यावरच लागला असेल ना मग। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे आपलं रोटर काम करत आहे। तरी चांगल्या उत्तमरित्या बऱ्यापैकी आपलं तण हे निघून जात आहे, तुम्ही पाहू शकता। हे 6 फुटावरती लागवड केले असल्यामुळे आपल्याला पुन्हा यामध्ये चालवायला लागेल।
तणनाशक जर मारायचं झालं असल्यास आपल्याला 1000 रुपयाचं तणनाशक आणि 300 रुपये मजुरी लागली असती. त्यानंतर वाहीवाला आपल्यातून 1500 रुपये घेतला असता. तुम्ही पाहू शकता हे गवत ह्याच आहे बाजूला केवढं मोठे आहे, म्हणजे आपल्या काटाऊ गवत आहे. असं काटाऊ गवतामध्ये आपण हे रोटर चालवत आहे. हे आपलं पूर्ण 1.5 एकर क्षेत्र रोटर 1200 रुपयामध्ये झालं आहे. तेच दुसरं याच्यामध्ये जास्त पैसे लागले असते आपल्या या शेतामध्ये पूर्ण रोटर झाल्यानंतर अशा प्रकारे आपलं हे शेत दिसत आहे. पूर्वी आपल्या शेतामध्ये हे काटाऊ गवत होतं, परंतु आता रोटर केल्यानंतर आपण पाहू शकता हे पूर्णतः मातीमध्ये मिसळलं गेलं आहे. या अशा प्रकारे आपले हे कमी खर्चामध्ये चांगल्या तऱ्हेने काम या ठिकाणी झाले आहे. धन्यवाद.